श्री शिवलीला अमृत अध्याय 9. सूत म्हणाले, सज्जन हो, वामदेव नावाचा महाज्ञानी मुनी सर्वांगास भस्म लावून दिगंबर अवस्थेत एकटाच वनसंचार करीत असे. एके दिवशी भुकेने कासेवीस झालेल्या एका ब्राह्म राक्षसाने त्याला खाण्यासाठी पकडले असता मुनीच्या अंगावरचे थोडेसे भस्म त्याच्याही अंगाला लागले. त्या पवित्र भस्माच्या प्रभावाने त्याची सर्व पातके नष्ट होऊन तो दिव्य देही झाला. त्याला आपल्या पूर्वीच्या जन्माचे ज्ञान झाले. मुनिचरणांना वंदन करून तो म्हणाला, गुरुदेव, तुमच्या दर्शनाने मी पावन झालो आहे आणि आता तुमच्यासमोर माझे मनोगत सांगितले तर मी शिवपदास प्राप्त होईल. मग त्या ब्राह्म राक्षसाने वामदेवाला त्याच्या स्वतःच्या दुष्कृत्यांबद्दल त्याला कोणत्या नरक यातना भोगाव्या लागल्या, कोणकोणत्या जीवकोटीत जन्म घ्यावा लागला ते सविस्तर सांगितले. त्यानंतर वामदेवाने त्याला एका पापी ब्राह्मणाच्या प्रेताला भस्माचा स्पर्श झाल्याने तो यमलोकी न जाता त्याला कैलासात कशी गती मिळाली ते सांगितले. शिवप्रणित भस्म महात्म्यही सांगितले. भस्म प्रभावाने निष्पाप झालेल्या त्या ब्राह्म राक्षसाला कैलासामध्ये स्थान मिळाले. पुढील कथा सांगताना सूत म्हणाले, पण पांचाळ नरेश सिंहंकेत एकदा शिकारीला गेला असताना काही भिल्लीही त्याच्या समवेत होते. त्यातील एका भिल्लाला भग्न शिवालय खाली पडलेले एका शिवलिंग दिसले. त्याने ते राजाला दाखवताच तो भिल्लाला म्हणाला, हे घरी नेऊन तू चिताभस्माने याची नित्यपूजा कर. चिताभस्माशिवाय नैवेद्य दाखवू नको. त्याप्रमाणे भिल्लाने ते लिंग घरी आणले व तो त्याची रोज पूजा करू लागला. एके दिवशी खूप हिंडूनही त्याला ताजी चिताभस्म मिळाले नाही, म्हणून तो चिंताग्रस्त झाला. तेव्हा पतीच्या शिवपूजनात खंड पडू नये म्हणून त्याच्या पत्नीने स्वतःला जाळून घेतले. त्या भस्माने त्याने शिवपूजन केले व नेहमीच्या सवयीप्रमाणे नैवेद्य आणण्यासाठी पत्नीला हाक मारली. तर काय आश्चर्य, दिव्य रूप झालेली त्याची पत्नी नैवेद्य घेऊन आली. पूजन झाल्यावर आपल्या पत्नीला जिवंत पाहून त्याला मोठे आश्चर्य वाटले. शिवकृपेने तोही शिवरूप झाला आणि पत्नी सह शिवलोकी गेला. हे वृत्त कळताच सिंहंकेतही शिवभक्ती करू लागला आणि अंती शिवपदास पोहोचला. श्री गणेशाय नमः. जेथे शिवनाम घोष निरंतर तेथे कैसे जन्म मरण संसार. तीही कळीकाळ जिंकिला समग्र शिव शिव छंदे करुणिया. पाप जळावया निश्चिती शिवनामी आहे ज्याची असक्ती. त्यासी नाही पुनरावृत्ती तो केवळ शिवरूप. जैसे प्राणियाचे चित्त विषयी गुंतले अत्यंत तैसे शिवनाम होतारत तरी बंधन कैसे तया. धन इच्छा धरुणी चित्ती धनाढ्याची करीती स्तुती. तैसे शिवनामी प्रवर्ती तरी जन्म मरण कैसे तया. राज्य भांडारीचे धन साधावया करीती यत्न तैसे शिवचरणी जडले मन तरी संकट विघ्न कैसे तया. धन्य ते शिवध्यानी रत याची विषयी कथा अद्भुत. नैमिषारण्य सांगत सूत शौनकादिका प्रती. वामदेव नामे महाज्ञानी शिवध्यानी रत विचरे काननी. एकाकी निर्माय शांत दांत जनी त्रिविध भेद रहित जो. दिशा जयाचे अंबर भस्म चर्चित दिगंबर. निराहार निरंतर एकलाची हिंडतसे. काय करावे कोठे जावे काय घेऊन काय त्याजावे. विश्व शिवमय अवघे खेद मोह भेद नाही. क्रोध वैराग्य इंद्रिय दमन. क्षमा दया कृपा समान. निर्लोभ दात भय शोकमान. काळत्रयी न धरीच गृहपत्या दारावर्जित. कोणी एक परिग्रह नाही सत्य. काया वाचा मनोदंडयुक्त. मौनी न बोले इतरांसी. ज्ञान चर्चा शिवस्मरण. त्यावी न नेनेची भाषण. या नाव बोली जय मौन. भेदा भेद रहित जो सर्वांच्या अनुग्रहास्तव. ते स्वरूप धरोणी विचारे शिव. जड जीव तारावया सर्व. विचारे सृष्टी स्वइच्छे कार्य सारून कारण. आत्मस्वरूपी पावला समाधान. देहत्रयरहित विधिनिषेधहीन. प्रवृत्ती निवृत्ती वेगळा. निरंकुश जो निसंग. जैसा ब्रह्मरण्य विचारे मातंग. तयाची रीती अभंग. वेदशास्त्री वर्णिती. तो स्वरूपी सदा समाधिस्थ. गगन तेही अंगासी रुतत. म्हणून तेही परते सारित. हेतु दुष्टवर्जित जो. तेने तेजाचे दाहकत्व जाळिले. पूर्वीचे कठिणत्व मोडिले. चंचलत्व हिरोनी घेतले. प्रभंजनाचे तेने पै अर्धत्व पूर्ण निर्सोन. धुवणी शुद्ध केले जीवन. एवं पिंड ब्रह्मांड जाणून भस्मांगी चर्चिले. ऐसा तो अमूर्तामूर्त केवळ शुक की जड भरत. क्रमचारण्य विचरत सर्वही देखत शिवरूप. तो एक ब्रह्म राक्षस धावत. महाभयानक शरीर अद्भुत. कपाळी शेंदूर जीवा ललित. भयानक मुका बाहेरी
खदिरांगार तैसी नेत्र बहुत जीव बक्षिल्या परिमित क्षुधित तृषित पापी कुपात्र अकस्मात पातला महाहिंसक सर्व भक्षक तेने वामदेव देखिला पुण्य श्लोक धावनिया एकाएक कंठी घालित मिठी त्याच्या लोह परिसासी जगटता पूर्ण तत्काळ होय दिव्य सुवर्ण तेवी त्याच्या अंग स्पर्श करून मती पालटली ते याची वामदेवांगीचे भस्म त्याच्या अंगी लागले उत्तम सत्ववृत्ती झाली परम सुरभाव पालटला आपुल्या अंगी जगडोन उद्धारला पिशिताशन हे त्याचे नाहीच बाण समाधीस्त सर्वदा नेने सुख दुःख शीतोष्ण लोक निंदिती की वंदिती पूर्ण शरीर भोग की रोग दारुण हे हि नेने कदा तो मी हिंडतो देशी की विदेशी हे स्मरण नाही त्याचे तो ब्रह्मानंद सौख्य राशी विधी निषेध स्पर्श होणा ऐसा तो योगींद्र निस्सम त्याच्या अंगे स्पर्शे पापे झाली भस्म दिव्य रूप होणी सप्रेम चरणी लागला तयाच्या सहस्र जन्मींचे झाले ज्ञान त्यासी आठव झाला संपूर्ण मानस सरोवरी उदक पाण करीती काक हंस होय की हाट तण निधी तरी देख पडता पाषाण काष्टदिक दिव्य कार्त स्वर होय सुरेख ते विराक्षस पै झाला की करिता सुधारस पाण ते सहजसी आले देवपण की शशी किरण स्पर्श करुण द्रव्य जैसा चंद्रकांत की रवी उगवता निशेष निशासरे प्रकटे प्रकाश तैसा उद्धारला राक्षस स्तवन करी दयाचे म्हणे गुरुवारी ऐक पूर्ण मी तव दर्शन झाले पावन तुझसी करिता संभाषण वाढते पावन शिवपदा मज सहस्र जन्मीचे झाले ज्ञान परी 25 जन्मापासून पापे घडली जी दारुण ती अनुक्रमे सांगतो पूर्वी मी राजा दुर्जय यवन मध्ये अति निर्दय परमुद्राचारी होय ब्राह्मण प्रजापीडित प्रजसी नित्य करी मार आवडे तैसे विचारे स्वेच्छाचार वेद पुराण शास्त्र कैसे आहे मी नेने स्वप्नीही नेने कदा धर्म ब्रह्म इत्यादी पापे केली परमा नार्य पूर्व अरुण उत्तम नित्यानुदान भोगी मी ऐसा श्री असंख्य भोगुण बंदी घालून केले रक्षण सर्व देश दोंडन स्त्रियानुदना नवी एकदा भोग देऊन दुसऱ्याने तिचे न पाहावे वदन त्या बंदी रडती अक्रंदून शाप देती मज लागी विप्र पळाले राजातून पट्टने ग्रामे खेटके जाण इतुकी दोंडन स्त्रिया धरून आणल्या भोगिल्या 3 शते दिविजनारी 4 शते क्षत्रिय कुमारी वैश्य स्त्रिया सुंदरी 10 शते भोगिल्या शूद्रांच्या सहस्र ललना चांडाल नारी 4 शते जाण त्यावरी अपवित्र मांग कन्या सहस्र एक भोगिल्या चर्मकन्या 5 शत राजकांच्या 4 शते गणित वारंगणा संख्यात मिती नाही ते याते 5 शते महाराणी तितक्याच कुशली नित्यमनी या वेगळ्या कोणगणी इतर वर्ण अष्टदश इतुक्या कामिने भोगण तृप्त नव्हे कदा म्हण नित्य करी मद्यपान अभयक्ष तितुके बक्षिले ऐसे भोगिता पाप भोग मज लागला क्षय रोग मृत्यू पावलो सवेग कृतांत दूत दरोणे नेती यमपुरीचे दुःख पार भोगिले मी अतिदस्पुर तप्त ताम्रभूमितीवर मज लागीचा अलविले लोहस्तंभ तप्त करुण त्यासी नेऊन देवविती अलंगिना माझे घोर कर्म जाणून असी पत्रवणी हिंडवित कडईत तेल झाले तप्त त्यात नेऊन बुडवित तोंडी गाली ती नरकमुद्र पाप बहुत जाणून महाक्षार कटूर साणून मुखी गाली ती पासले पडून तीक्ष्ण चंचूचे गृद्र योनी नेत्र फोडीत एक सरे कुंभी पाखी घालून शिजवित करणे तप्त लोहदंडता दडपिती आहा देतीची जाचणी किती सांगू आता गुरुवारी ते रक्तकुंड रेतकुंड दारुण त्या तपचविती कित्येक दादीन मास तो तोडे ती सांडसे करुण वरी शंपित क्षारोदक जीवानासी गाणी करण तीक्ष्ण शस्त्रे टाकीत छेदून हस्तपाद खंडून पोट फोडीती क्रूर शस्त्रे अंगाच्या कडीती भात तप्त शस्त्रे रेविती भात छिन्न छेदून गुदद्वारी अवचिता तप्तार गळा घाली ती सर्वांगासाठी प्र्या लावून सवेच करीती पाशबंधन पृष्ठीकडे वाकवून चरणी ग्रीवा बांधिती बोटी बोटी सुया रोवण पाशाने उषाने करीती चूर्ण हस्तपायी आणून पाषाण बेडी घालिती सहस्र वर्षेन लगेत ऐशिया नरकी बुडवित एक यवणी पिढीती दात पाश घालिती ग्रवेसी आपुले विष्टामुत्र बळेचे भिक्षवित यमदूत सवेच अंगाचे तुकडे पाडिती दोषामित जाणून श्याम शबल श्वान लावून चराचर टाकीती पाडून एक शिरास्ती कडिती ओढून एक मासव करीती लोहार गळा उष्ण तीव्र पुष्टी हृदय करीती मार उकळी घालून सत्वर लोह तप्त मुसळी चोचिती तीक्ष्ण औषधीचे रस आणि ती नसिकाद्वारे आत होती सवेची वृश्चिक कुपी टाकीती बहुत विपती भोगिला ज्याचे विष परम दुर्धर ऐसे अंगाचा डसविती खार अग्निशिका लावून सत्वर हे शरीर भजले अंतरिक्ष असी धारे बैसवून पायी बांधिते जड पाषाण सवेची पर्वतावरी नेऊन ढकलून देते निर्दयपणे आंतडी काढून निश्चितच ज्याची त्याच्याकडे बक्षविती ऊर्ध्वने येऊन टांगती अपटिती क्रोध बरे लोह कंटकी उभे करुण करते इंगळांचे अंतरुण मस्तकी घालून
या पाशानं फोडून टाकीते मस्तक लोह चणक करून तप्त खाका म्हणून युधूत मारिती औष्ट धरुणी फाडिते तप्त सळ्या नाकी कोवित उफराट टांगून ग्रीवेसी बांधून थोर पाशानं रिस व्याघ्रादी काढून विदारिती त्या हाती गजपादाखाली चूर्ण करविती तप्त नीर प्राशन अष्टांगे करवतून वेगळाले टाकीती भयानक भूते बेड साविती लिंग छेदुनी कामणती सांदे ठाई ठाई मोडिती तीक्ष्ण शास्त्रे करून या भूमी तरवणी या शरीरा करते बहुत शर्मार सवेची शूळ परम पवित्र त्यावरी पालते घालिती वरी मारित मुसळ गाये मग पाशानं बांधून लवला आहे नरक वापित टाकीत पाहे अंत न लगे उतरता काचा शिस यांचा रस करून बळायचे करविती प्राचन ते जात नाही कदा प्राण यातना दारुण भोगिती ऐसा 3 सहस्र वर्षेपर्यंत नरक यातना भोगिला बहुत त्या वजरी मज ढकलून देत व्याघ्र चर्म पावलं दुसरे जन्मी झालो अजगर तिसरे जन्मी वृक्क भयंकर चौथे जन्मी सुकर जरडा झालो 5वा 6वे जन्मी रासमेय बळ 7वे जन्मी शृगाल 8व्याने गवयशाळ गुरुवारी आम्ही झालो 9वे जन्मी मरकड प्रसिद्ध 10वे जन्मी झालो गर्दवण सिद्ध त्यावरी नकुळ मग वायस विविध 13वे जन्मी बाक झालो 14वे जन्मी वन कुकट त्यावरी गीत झालो पिष्ट मग मार्जर योनी दुष्ट मंडूक त्यावरी जाणपा 18वे जन्मी झाले कुर्म त्यावरी मत्स्य झालो दुर्गम सवेची पावले मूषक जन्म उलूक त्यावरी झालो मी 22वे जन्मी वनद्विरद त्यावरी उष्ट्र जन्म प्रसिद्ध मग दुरात्म निषाद आता राक्षस जन्मलो सहस्र जन्मीचे ज्ञान झाले स्वामी मज पूर्णतव दर्शनांच्या प्रतापे करुणा पावन झालो स्वामिया गंगा स्नाने जळे पाप त्रिनंदन हरिताप सूरत दैन्य भूप अमुप हरित दर्शने करुणिया पाप ताप आणि दैन्य संत समागमे जाय जळून यावरी वामदेव योगींद्र वचन बोलता झाला ते द्वा एक विप्रवता महामंगळ शूद्र स्त्रियेसी रातला बहुत काल तिच्या व्रतारे साधून वेळ जीवे मानले तुझ्या ते ग्राम बाहेर टाकले प्रेत कोणी संस्करण करीती तो यमदूती नेला मारित जाच बहुत भोगीत असे इकडे शिवसुदन उत्तम त्यापुढे पडिले असे भस्म महाशिवरात्री दिवशी सप्रेम भक्त पूजन बैसले त्या भस्मात श्वान सवेग येऊनी बैसले पाहि शिवलिंग भस्म चर्चित त्याचे अंग जात मग त्वरेने पिडिले होते विप्रप्रेत त्यावरी गेले अकस्मात कुण पास भस्म लागत पापरहित झाला तो यमदूती नरकातुनी काढिला शिवदूती विमाने वाहिली कैलासासी जाऊन राहिला सहारिली पाप समूह ऐसे हे पवित्र शिवभूषण त्याचे नव वर्णवे महिमान राक्षस पुसे कर जोडून भस्म महिमा सांग कैसा भस्म कोणते उत्तम शिवभक्त लावावे कैसे नेम यावरी मध्ये उत्तम चरित्र सांगे शिवाचे मंदरगिरी परम पवित्र उंच योजनेचे 11 सहस्र त्यावरी एकदा त्रिनेत्र देव सहित पातला यक्षगण गंधर्व किन्नर चारण पिशाच गुह्यक समग्र देव रूप देव पवित्र महेशा वैष्णवी बैसले मरुद्गण पितृगण समस्त एकादश रुद्र द्वादश दैत्य अष्टवसु अष्टभैरव सत्य अष्टदिक्वा दिप्फळ पातले 88 सहस्र ऋषीश्वर 60 सहस्र वरखिल्या ब्रह्मपुत्र पाताळ नाग पृथ्वीचे नृपवर शंकरा विष्णूने बैसले विष्णू विधी पुरंदरा शिवध्यान पाहती समग्र भूतांचे मिळा पार मंदार जळी मिळाले सिंधुर वदन वीर भद्रकुमार 60 कोटी गण समग्र पुढे विराजे नंदिकेश्वर दुसरा मंदार शुभ्र दिसे ते आले सनत कुमार साष्टांग करून नमस्कार स्तवन करून पार विभूती धारण विध पुसती यावरी बोले ज्ञानेश्वरी विभूती जाणतेचे निर्मळ शुद्ध करुणी गोमय गोळ मृत्तिका कनन विरहित ते वाळून उत्तम मग करावे त्याचे त्यांचे भस्म शुद्ध विभूती मज परम शिव गायत्रीने मंत्री जय आद्य अंगुष्टे लाविजे ऊर्ध्व मग मस्तका बोवेत वेष्टीजे शुद्ध तर्जनीन लाविजे निषिद्ध कनिष्ठाका वेगळी करावी 2 बोटाने लाविजे बाळी अंगुष्टेमध्ये रेखा तेजा गाळी ऐसे ते त्रिपुंड धारण चंद्रमौळी सनत कुमार सांगत तर्जनीने लावित सर्वांगी विभूती त्रिबोटी लाविजे निश्चित येणे महत् पापे भस्म होती शिवभूषण प्रसादे अगम्यागम सुरापान ब्रह्महत्या गुहत्या भक्षण महत् पापांचे पर्वत जाण भस्म चर्चेने भस्म होती ऐसा भस्माचा महिमा वामदेव ब्राह्म राक्षसा सांगे सर्व विमान आल्या पूर्व दिव्य रूपासुर झाला कैलासाप्रती जाऊन राहिला शिवरूप होऊन वामदेव पृथ्वी पर्यटन स्वच्छ करीत चालिला सत्संगाचा महिमा तोर वामदेवा संगे तरला सुर भस्मलेपन बाळनेत्र सदा सुप्रसन्न भक्तासी मंत्र तीर्थ द्विजदेव गुरु यज्ञ ज्योतिषी औषधी सर्व येते जैसे धरिती भाव सिद्धी तैसे तयांसी पांचाळ देशील नृपनाथ नाम जयाचे सिंह घेत जैसा शक्रनंदन की तृतीय सुत पृथ्वी देवीचा पुरुषार्थ मृगयस गेला तो भूपाळ मागे चाला तो धुरंधर दळ शबरांचेही मेळ बहुसाल निगती तयासवे वनोवणी हिंडत भूपाळक शबर एका परम भाविक भग्न शिवाला एक गेला त्यात निषाद तो उन्मोळणी पडिले दिव्यलिंग पंचसूत्री रमणीय भंग सिंह केत रायती सवेग दाविता झाला ते धवा
राजा म्हणे लिंग चांगले परी पाहिजे बावे बुजले उगेचे देवार्चन मांडले दंबे करून या लौकिक मिरवावया थोरपण प्रतिमा ठेविल्या सज्वळ करून जेवी कासरे मांडले दुकान प्रतिमा विक्रय करावया ब्राह्मण वेश घेऊन शुद्ध यात्रेत हिंडती जैसे मैंद की मार्गग्न वाटेत साधू सिद्ध वेश धरून बैसले काळ नेहमी साधू वेश धरून वाटेत बैसले करावया विघ्न एवं भावे विन देवतार्चन व्यर्थ काय दांभिक शवरासी म्हणे रूप सत्तम तुझं हे लिंग सापडले उत्तम निषाद म्हणे पूजन क्रम कैसा आहे सांग बा विनोदे बोलन रूपवर पूजेचे आहेत बहुत प्रकार परिचिता भस्म पवित्र नित्य नूतन आणावे चिताभस्म विन नैवेद्य करू नये समर्पण हेच मुख्य वर्म जाण शिवलक्षणे निष्ठेचे रूपवचन मांडून यथार्थ शबर लिंग गराणिता शबरीस सांगे वृत्तांत हर्षभरित ते झाली सुमुहूर्त शिवलिंग स्थापन दोघे पूजिते एकनिष्ठे करून चिताभस्म नित्य नूतन आणि ती मिळवणे साक्षेपे एकार्थी होताची सुंदरी नैवेद्य आणि ते जडकरी उभयांता जोडल्या करी शिवस्तवनी सादरी ऐसे नित्य करिता पूजन लोटले कित्येक दिन त्यांची निष्ठा पाहावया पूर्ण केले नवल पंचवदने ऐसे एकदा घडून आले चिताभस्म कोठे न मिळे शबरे बहुत शोधिले अपार क्रमिले भूमंडळ परतोणी सदनासी येत शबरीस सांगे वृत्तांत तेही झाले चिंताक्रांत म्हणे पूजन केवी होय केले शिवभजन उत्तम परिणमिळता चिताभस्म तो शबर भक्त राजपरम नैवेद्य शिवासी अर्पिना शिवदीक्षा परम कठीण निष्ठा पाहे उमारमण शबरी म्हणे प्रिया लागुण मी आपुले भस्म करीते आता पाक सदनी बैसोणी लवणे घेते आता अग्न चिता ते चिता भस्म चर्चून सांब पूजन करावे मग सुचिरभूत होणी शाबरी शिव ध्यान स्मरण करी अग्नीला होणी जड करी भस्म करी कलेवर शबर घेऊन ते भस्म चर्ची सदा शिवासी प्रेम परिनैवेद्य आणवया उत्तम दुसरे कोणी नसेची भोळा चक्रवर्ती उदार तारावया धैर्य पाहे शंकर आसन घालोणी शबर परम सादर शिवार्चनी शबरी उत्तम पाक करुणी नित्य येत नैवेद्य घेऊन शबर एकार्ती करुण पूर्वाभ्यासे बोलवित एकार्ती होताच सदाशिव त्रुटी न वाजता नैवेद्य दाववा विलंब होता महादेव क्षोभ हो अत्यंत भय होय सर्वान्याय क्षमा करी शंकर परिनैवेद्यासी होता उशीर क्षोभोने जातो श्री शंकर उशिरानु मात्र सोसेना शबर आनंदमय शिवार्चने श्रियाने शरीर जाळिले हे नाटवय म्हणे ललने नैवेद्य आण तव पाठीसे उभे गवणी आरंभा उर्वशी मेनका सुंदरी त्यावणी दिव्य रूप झाली शबरी चतुर्विद्य नैवेद्य करी देत पतीच्या देदवा नैवेद्य अपूर्णी शबर पूजा झाली षोडोपचार दोघे जोडून या कर स्तवन करीती शिवाचे जय जय अनंत ब्रह्मांड नायका जय जय शिव माय चक्र चालका दुर्जन दमना मदनांतका भवहारका भवानीपते पूजन झाले संपूर्ण शबर पाय स्त्री विलोकुण अलंकार मंडित सद्गुण आपणही शिवरूप झाला एक नीलकंठ वेगळा करून शिवभक्त शिवसमान तवा आले दिव्य विमान वाद्य अपर वाजती येत दिवस सुमनांचे परिमळ आश्चर्य करी सिंह केतन रूपाळ विमाने बैसोनी तत्काळ शिवपद पावली दोघी राव म्हणे विनोदी करुणे आम्ही सांगितले चिताभस्म पूजन परिधान्य शबराचे निर्वाण उद्धोरणी गेला कैलासे धन्य ते शबरी कामिनी देह समर्पिला शिवार्चरणी एवं एकनिष्ठ देखील या वाचुनी पिनाक बाणे प्रसन्न नव्हे सिंहांकेतासी लागला तोची छंद सर्वदा शिवभजनाचा वेद शिवलीलामृत प्रसिद्ध श्रवण करी सर्वदा शिवरात्री प्रदोष सोमवार व्रताचार्य प्रीतीन रूपवर शिव प्रीत्यर्थ उदार धने वाटे सत्पात्री ऐसे करिता शिवभजन सिंहांकेत शिवस्वरूप होणे शिवपदी राहिला जाऊन धन्य भजन निष्ठेचे शिवलीलामृत मंडपी सुरवाडली चढत जात श्रीधर वाघवल्ली अहळ बहळ पसरली ब्रह्मानंदे करुणिया ते छाया सघन अत्यंत ते बैसोत शिवभक्त प्रेम द्राक्ष फळे पक्व भौत सदा सेवतो आदरे श्रीधर वरदा ब्रह्मानंदा मृडा निरुदे अब्ज मिलिंदा कैवल्य पददायक अभेदा लीला अगाध बोलवी पुढे शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्राह्मोत्तर खंड परिसोत सज्जन खंड नवम अध्याय गूढा श्री सांब सदाशिव अर्पणमस्तु शुभम भवतु ओम शांती ओम नमः शिवाय 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 ओम नमः शिवाय